ठाकूर के बिंदास बोल मध्ये मी आज रिव्ह्यू करणार आहे मराठी सिनेमा श्री गणेशा. मिलिंद कवडे यांचा हा सिनेमा आहे श्री गणेशा, जो रिलीज झालेला आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की बाबा ही फिल्म जरा वेगळी फिल्म आहे. मिलिंद कवडेचा जो जॉनर आहे, कारण की त्यांचा जॉनर सेक्स कॉमेडी आणि हा मधला होता. आतापर्यंत त्यांच्या ज्या फिल्म्स आहेत त्या सेक्स कॉमेडीवर जास्त त्यांनी भर दिला होता आणि त्या गाजल्याही, आवडल्या, युथला त्या खास करून आवडल्या आणि त्यात खूप म्हणजे त्याला खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी रिसीव्ह केलं, खास करून युथने. कारण की सेक्स कॉमेडी लोकांना आवडते. शेवटी काय आहे की कॉमेडी आहे, मग ती सेक्स कॉमेडी असो किंवा नॉर्मल कॉमेडी असो, सिनेमागृहामध्ये प्रेक्षकाला आणणं ही सगळ्यात मोठी प्रोडक्शन हाऊसची, दिग्दर्शकाची आणि कलाकारांची जबाबदारी असेल. मुळात तशी जर संहिता असेल तर ऑडियन्स येतो थिएटरला. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मिलिंद कवडे यांचे सिनेमे. ऑडियन्स येत नाही मराठी थिएटरला, मराठी फिल्म बघायला लोक येत नाहीत, अशी जी काही ओरड आहे ती ओरड त्याच्यावर त्यांनी मात केलेली आहे आणि त्यांनी त्यांचे सिनेमे बघितले जातात. त्यांचे सिनेमे लोकांना आवडतात, यंग युथला आवडतात. आणि तो फंडा बाजूला ठेवून आता श्री गणेशा केला त्यांनी नवीन जॉनरची फिल्म बनवून. पण मला माहिती आहे मिलिंद कवडे जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं ते सिनेमा आणणारच आहेत. तर श्री गणेशाबद्दल जर बोलायचं झालं तर श्री गणेशा एक खूप सॉफ्ट, खूप फॅमिलियर, खूप पारिवारिक फिल्म असे मी म्हणेन. कारण ह्यामध्ये नातेसंबंधावर जे काही भाष्य केलं गेलेलं आहे, ज्या पद्धतीनं या सिनेमात नातेसंबंध दाखवले ते खूप छान आहेत. मुळात प्रथमेश परब हा एक थोडासा असा टाईप मुलगा आहे की भाई काहीतरी करत असतो आणि तो चोरीमुळे एका चोरीमुळे तो रिमांड होम मध्ये जातो. कारण काय की वयात आलेली मुलं रिमांड होम मध्ये अशा मुलांना टाकतात की जे काही क्राईम करतात, चोरी करतात. तसंच प्रथमेश परबलाही टाकला जातो आणि शशांक शेंडे त्याच्या वडिलांची भूमिका करतोय. तेव्हा त्या मुलाला ते सोडून घेऊन येतात रिमांड होम मध्ये. आता ते का सोडून घेऊन, कसली चोरी प्रथमेश परबने केली हे सगळं आपल्याला सिनेमा बघितल्यावर कळेल. पण आता हा प्रवास जो आहे मुलाला सोडल्यानंतर, जो प्रवास आहे बाप आणि मुलाचा, आता प्रवासावरती खूप सिनेमे आले होते. म्हणजे तसं बघायला गेलं तर बॉम्बे टू गोवा, नवरा माझा नवसाचा, एक ट्रॅव्हल सिनेमा. तर ट्रॅव्हलिंग मध्ये गमती जमती करणं आणि ट्रॅव्हलिंग मध्ये सिरियसनेसकडे जाणं, एक वेगळा धागा घेऊन मिलिंद कवडे जे आलेले आहेत. त्याने ट्रॅव्हलिंग मध्ये नातेसंबंधांना गुंफलेलं आहे मुळात. आणि हे खूप जमेची गोष्ट आहे. कारण की काय, ट्रॅव्हल करताना लोकांना काय एन्जॉयमेंट असेल, कॉमेडी असेल तर लोक धरून म्हणजे मजा करतात, एन्जॉय करतात. पण ट्रॅव्हलिंग मध्ये नातेसंबंधांवरती भाष्य करणं खूप मोठी रिस्क आहे आणि ती रिस्क मिलिंद कवडे यांनी घेतलेली आणि ती व्यवस्थित पार पाडलेली आहे. खूप छान सिनेमा आहे. याच्यातले कलाकार म्हणजे संजय नार्वेकर, शशांक शेंडे, प्रथमेश परब आणि सगळे इतर जेवढे कलाकार आहेत ते सगळ्यांनी खूप छान काम केलेलं आहे. डिरेक्शन म्हणाल तर मिलिंद कवडे यांनी श्री गणेशा केलेला आहे. वेगळ्या सिनेमाचा वेगळ्या पद्धतीचं डिरेक्शन करणं, सिनेमॅटोग्राफी छान आहे, गाणी, म्युझिक खूप छान आहे मुळात. आणि कसं आहे की सिनेमा हा एक वेळ बघू शकता तुम्ही. मराठी सिनेमाचा श्री गणेशा, मराठी सिनेमाचा नातेसंबंधाचा श्री गणेशा, हे सगळ्यांना आवडेल बघायला. खरं तर तुम्ही सगळ्यांनी हा सिनेमा बघायला पाहिजे. मग कसं आहे की एक वेगळ्या जॉनरचा सिनेमा घेऊन आलेले आहेत मिलिंद कवडे. हालाकी त्यांचं जॉनर जरा वेगळं आहे, मी आधीच सांगितले. पण तरी सुद्धा त्यांनी जर एक्सपेरिमेंट केली, त्यांनी जर ती रिस्क घेतली आहे, तर मिलिंद कवडे काय करू शकतात ते जर बघायचं असेल तर हा श्री गणेशा बघा. खूप छान सिनेमा आहे, एकदा बघू शकता तुम्ही. आणि खास करून यामध्ये नातेसंबंध, बापाच्या आणि मुलाच्या नातेसंबंधाची जी गोष्ट आहे, बाप असो, हे सगळ्या मुलांनी लक्षात ठेवायचं. बापाची सॅक्रिफाईस किती असतं आपल्या आयुष्यात ते आपल्याला कळत नाही. मुलगा म्हणून आपल्या ज्या चुका झालेल्या असतात ते बाप कसा पोटात घेतो. आणि बाप नेहमी हे गाईड करणारा व्यक्ती आहे. ही इज गाईड. तो तुमचा मोटिवेटर आहे. तुम्हाला चांगल्या वाईट गोष्टी, त्याचे परिणाम यावर भाष्य करतात ते काम बापाचे. आणि ह्या सिनेमात तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील, शिकायला मिळतील. तेव्हा अवश्य बघा हा सिनेमा श्री गणेशा. ठाकूर के बिंदास बोल मध्ये इथेच थांबतो. पण तुम्ही जर माझं हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि कमेंट करा
काय वाईट चांगलं जी काय कमेंट आहे तुम्हाला वाटतं ते बिंदास करा. काही मी बिंदास आहे ना, तुमच्या कमेंट पण बिंदास येऊ देत. अवश्य बघा श्री गणेशा मिलिंद कवडे यांचा. भेटूया.